नमस्कार मित्रांनो, नवक्रांती ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत असेल की हे शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी नवक्रांती ॲग्रो संचलित या ठिकाणी आपण शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी या कंपनीचं 1/1/2025 साली उद्घाटन केलेलं आहे। काही कामानिमित्त त्यांच्या आज ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत, असे आपले मित्र या ठिकाणी आज भेटीला आलेले आहेत। सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। माझं नाव ज्ञानदेव सकाराम गाडवे, राहणार नंदादेवी, तालुका दौंड, जिल्हा पुणे। तर सर्वप्रथम तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि आपल्या ह्या प्रेक्षक बांधवांनी शुभेच्छा देतो। नवीन साल तुम्हाला आनंदाचं भरभराटीत जावो। मित्रांनो, आज एक योगायोग असा आलेला आहे की आज ही आपली शुगर किंग कंपनी, मी नेहमीच तुम्हाला या ठिकाणी म्हणत असतो की आणि सांगत असतो की आपण या कंपनीचं उद्घाटन शेतकऱ्याच्या हस्ते केलेलं आहे आणि आमच्या मातोश्री आई यांच्या हस्ते केलेलं आहे। कुठला पुढारी बोलवलं नाही, काय नाही। आणि मित्रांनो, यांना आज बोलवण्याचं किंवा हे आज या ठिकाणी गाडवे साहेब आलेले आहेत, ह्याचं एक वैशिष्ट्य असं, एक कारण असं की यांनी आपल्याकडून 1 वर्ष झालं शुगर किंग ट्रॅक्टर घेऊन गेलेले आहेत। बरोबर आहे। तर आज त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली, पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर या आपण त्यांनी कुठला ट्रॅक्टर खरेदी केला, काय ऑफर घेतली, 1 वर्षानंतर ट्रॅक्टर कसा चालतोय, काय याची सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मित्रांनो घेणार आहोत। तर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी ह्या ट्रॅक्टरची सगळी माहिती, तुम्हाला कसा चालतोय, काय चालतोय, हे गाडवे साहेब या ठिकाणी देणार आहेत। तर मित्रांनो, त्याचबरोबर त्यांचे मित्र सहकारी या ठिकाणी आहेत, त्यांचंही नाव जाणून घेऊया। दाजी आहेत ते। तर दाजी, नाव सांगा तुमचं। राजेंद्र अप्पा येरे, मी राहणार नंदादेवी। आम्ही हा ट्रॅक्टर 1 वर्षापूर्वी नेलेला आहे, पण सध्या कामं बिमं व्यवस्थित करतोय, काही अडचण नाही आणि कामात डिझेलला 1 नंबर ट्रॅक्टर आहे। तर मित्रांनो, कामं 1 नंबर करतोय, 1 वर्ष झालं ट्रॅक्टर नेलाय। ही दोघांची जोड या ठिकाणी ट्रॅक्टर खरेदी करायला आली होती। तर प्रत्यक्ष ऊसामध्ये काम करताना बऱ्याच शेतकरी बांधवांना अडचण काय येते, तर वळायची अडचण येते। काही लोक म्हणतात ट्रॅक्टर पॉवर टिलर सारखा वळला तर ऊस मोडतोय। तर त्यांनाच विचारूया, काय तुम्हाला अडचण आली का काय वळायला म्हणा? सुरुवातीच्या काळामध्ये अडचण बिलकुल एका पायावर ट्रॅक्टर वळाला, बरोबर, व्यवस्थित वळाला। काही काळानंतर थोडंफार होत असतं, नाहीच नाही, पण कुबोटा असू द्या, तुमचा मिशी असू द्या, तुमचा सोनालिका असू द्या, ह्या ट्रॅक्टरला संगच आम्ही ह्या सरीत एक आणि त्या सरीत एक केलं। पण हे जी शुगर किंग मॉडेलचा जी ट्रॅक्टर आहे आपला, ती ही त्या 2-3ही ट्रॅक्टरला आवरलेलं नाही आणि मागंही सरत नाही आणि कामही मागं असं दुरीतच काम असणार। आणि तुम्ही कधीही माझ्याकडून किंवा मला फोन केल्यानंतर तुम्ही कसं करताय ही मी तुम्हाला आवर्जून दाखवीन। ह्या पद्धतीने असं बुवा केल्यानंतर, असं व्यवस्थित चालवल्यानंतर सगळं व्यवस्थित सुंदर असं व्यवस्थित एक रेटमध्ये कशी सरी बांधतात किंवा या अशामध्ये व्यवस्थित गवलाईमध्ये सरी बांधून मिळणार तुम्हाला। आणि ट्रॅक्टर वळताना ही व्यवस्थित आहे, पलटी होत नाही, कारण रोटावेटरचं अंतर आणि जमिनीचं अंतर 4 बोटाचं असल्यामुळे ही रोटावेटरवर टेकलं जातं आणि टेकल्यानंतर काय होतं की एका बाजूला झुकतो पण पडत नाही। तसं दुसरं ट्रॅक्टर बघितलं ना, तर टायरची हाईट असल्यामुळे अंग टाकून दिलं जातं। तसं ह्या ट्रॅक्टरवर म्हणजे दुर्दैवी घटना घडायच्या असा हा प्रकार होणार नाही। आणि जर नसेल तर मी तुम्हाला प्रात्यक्षिक दावीन, तुम्ही फोन नंबर घ्या, मी प्रात्यक्षिक करून दावीन की असं ह्या चिखल्यात गेल्यानंतर किंवा रानात गेल्यानंतर किंवा सरी किंवा दंडामध्ये गेल्यानंतर ट्रॅक्टर कसा कल्ला जातो, तरी काय भ्यायचं नाही। थोडा कलतो पण रोटरवर टेकला की विषय क्लोज होतो। जागेवर ट्रॅक्टर बंद करणे व्यवस्थित, जरी थोडाफार आणि कल्ला तरी 1 किंवा 2 माणसं असली ना, ट्रॅक्टर हाय असा सरळ करून व्यवस्थित तासाला परत लागतो। तर मित्रांनो, काही अडचण नाही। त्यांचं एक म्हणणं माझ्या थोडं लक्षात आलं, तुम्हालाही थोडं सोपं करून सांगतो। ज्यावेळेस हा ट्रॅक्टर 2.5 फुटी आपण बनवला, याचं कारण आहे की ऊसाला भर लावणीचं काम करणं आणि राहिलेल्या वेळामध्ये शेतीची 2 बैलाची सगळी कामं करणं। आणि मित्रांनो, मग बरेच शेतकरी बांधव म्हणतात की छोटा आहे, मग पडेल का? तर निश्चितपणानं आज त्यांनी सांगितलं, जर कलाय लागला तुम्हाला
ट्रॅक्टर जर कलता वाटायला लागला तर पाठीमागचा रोटर टेकवून द्यायचा आणि रोटर एकदा टेकवला की टायर जी तुमचे आहेत ना ते टायर खाली जमिनीमध्ये घुसत नाही आणि फार तर थोडा कल्ला तर 2 माणसांना सुद्धा ढकलून पुढे ट्रॅक्टर काढता येतो. एवढा छोटा ट्रॅक्टर आहे, कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर आहे आणि आज जवळजवळ 1 वर्ष तुम्ही वापरताय. मग काय घोटाळा पिटाळा झाला काय? घोटाळा अजिबात नाही. 1 रुपयाचा मेंटेनन्स नाही, फक्त डिझेल टाकणे आणि रानात जाणे. आणि विषय म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची विषय म्हणजे एक सांगतो की शेतकऱ्याची कसलीच वरड नाही. शेतकऱ्याच्या मनासारखंच काम. वाटलं ना बाबा शेतकरी म्हणला मला अजून 4-6 इंच खाली पाहिजे तरीही ॲडजस्ट केलं की लांबवल्या का नाही साकड्या बरोबर ॲडजस्ट करायच्या की 4-6 बोटं खाली जातो. कसलाही शेतकरी आजपर्यंत एका वर्षामध्ये कधीच म्हणला नाही की ह्या ट्रॅक्टरला नावं सुद्धा ठेवलं नाही. आणि मी घेतलाय तरी मला माऊली म्हणतात, पण माऊली एकच नंबर कुठनं घेतला ही विचारलं जातं. मी सरांचं नाव सांगतो की जसं पंढरपूरला जायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि त्यांची गाठ घ्यायची आणि तिथनं आपल्या परपंचाचा मार्ग मोकळा करायचा. जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर तिथनं खरं सुरुवात करायची पंढरपूरमधनं. तर मित्रांनो त्यांची श्रद्धा आहे पांडुरंगाप्रती की पंढरपूरहूनच जर ट्रॅक्टर घेतला आणि खरोखरच त्यांना हा ट्रॅक्टर लाभदायक ठरलेला आहे का नाही ते विचारूया. तुम्ही कुठं काम करत होता का अगोदर? हा, मी सुरुवातीला दौंड MIDC हे तर मी हेल्पर म्हणून कामाला जात होतो. त्यावेळेस 7-8 हजार रुपये पगार असायचा. जाणं येणं, हवेने जाणं येणं सगळ्या गोष्टी आणि गरीब परिस्थिती होती. पण त्यातनं मी मार्ग काढत ही केलं. आणि एक दिवस असं झालं YouTube बघत असताना मी चाललं तर नेमकं सरांचं हे नवक्रांती ॲग्रो ही मला दुकानाचं नाव दिसलं आणि मी चालत गेल्यानंतर ह्यांनी ही नवीन ट्रॅक्टर शुगर किंग ही लॉन्च झाल्यानंतर मी बघितल्यानंतर मी फोन केल्यानंतर मी सरांजवळ आलो. ते ट्रॅक्टर पाहिल्यानंतर मग मी ह्या गोष्टी बुकिंग करून घेतला. आणि न अनुभव नसताना हा विषय म्हणजे मला ह्या ट्रॅक्टरमधला काही अनुभव नाही. मी कधीही टेरिंगवर बसलो सुद्धा नव्हतो जीवनामध्ये. पण नेल्यानंतर माझा परपंच आज एकदम सुखदायक चाललेला आहे व्यवस्थित. म्हणजे ट्रॅक्टरवर तुम्ही धंदा केला, पैसे कमवले म्हणायचं. महिन्याला कमीत कमी 40-50 हजार रुपये नाही म्हणलं तरी 40-50 हजार रुपये आरामशीर व्यवस्थित घरपरपंचासाठी मुलांबाळासाठी ह्या लक्ष्मीतनं मिळतात. ही लक्ष्मी आहे, असं ट्रॅक्टर नाही म्हणायचं, ही लक्ष्मी आहे. लक्ष्मी ती जर देत असेल ना तर सगळ्या गोष्टी तुम्ही जीवनात करू शकता. लक्ष्मी नसेल ना तुमच्या हातात तर काही करू शकत नाही तुम्ही. बरोबर. तर मित्रांनो बघा, जर तुम्हाला हे जे गाव आहे यांचं दौंड तालुक्यामध्ये कुठलं गाव? रावणगाव नंदादेवी. तर मित्रांनो जर तुम्हाला यांचा नंबर पाहिजे असेल तर त्या एरियातील माझे शेतकरी बांधव व्हिडिओ पाहत असतील तर निश्चितपणाने तुम्हाला नंबर देतो. परंतु आता डिस्प्ले करणं नंबरचं शक्य नाही, कारण आता 1.5 ते 3 लाख लोक हे व्हिडिओ बघत असतात आणि मग सगळे यांना फोन लावतील, यांचं जिणं मुश्किल करून ठेवतील. कारण आम्हाला फोन आलेले सुद्धा आम्ही 9-10 जण फोनवर ठेवलेत व्यक्ती. तर मित्रांनो तुम्हाला जर पर्सनली यांचा नंबर पाहिजे असेल तर मी तुम्हाला नंबर देतो, किंवा तुम्ही दौंड परिसरातील असेल तर ह्यांचं नाव पुन्हा एकदा सांगा. तुमचं नाव? माझं नाव ज्ञानदेव सकाराम गाडवे, राहणार नंदादेवी, पोस्ट रावणगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. ही पुणे जिल्ह्यामध्ये पुणे सोलापूर हायवे जवळ लगत आहे 1-1.5 किलोमीटरवर. आणि कधीही कुठल्या स्टॉपला? रावणगाव स्टॉप लागतो पुणे सोलापूर हायवेला आणि तिथं यांचं गाव आहे दौंडपाशी. तर तिथं तुम्हाला हा ट्रॅक्टर बघायचा म्हणलं 1 वर्ष वापरलेला आहे असं आहे. आणि ती पण विषय म्हणजे आहे असा आहे आणि चिखलात नाही, सगळ्या पार पडझड करून सुद्धा पण क्लिअरच आहे. अजून सुद्धा व्यवस्थित ठेवलाय. हा व्यवस्थित आहे. काम करून मालकाला खुश करून किंवा परपंच व्यवस्थित चालून व्यवस्थित सगळा लक्ष्मी व्यवस्थित आनंदात आहे. बरोबर. तर मित्रांनो ट्रॅक्टर एकदम छान ठेवलेला आहे, त्यांना काही तर त्याचा फायदा पण झालेला आहे. आणि तुम्हाला जर सुद्धा हा ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर नवक्रांती ॲग्रो एजन्सी संचलित शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज शिखर या ठिकाणी जुना अकलूज रोडला आपलं हे ट्रॅक्टरचे कंपनी आहे. या ठिकाणी ट्रॅक्टर तुम्ही खरेदी करू शकता, येऊ शकता, किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही 10,000 रुपये भरून बुकिंग करू शकता. तर पुन्हा एकदा तुमचं सरचे स्वागत करतो. सर,
या ठिकाणी एवढी आमच्या ह्या प्रेक्षक बांधवांना माहिती दिली हा ना. आणि आज तुम्ही इतक्या लांबून आला. खरोखरच मित्रांनो, ज्यावेळेस असं एखादं व्यक्तिमत्व आमच्या नजरेस पडतं, आम्हाला भेटायला येतं, त्यावेळेस आम्हाला सुद्धा आमचा आनंद द्विगुणित होतो की आपण जी वस्तू विकतोय त्या वस्तूचा खरंच एखाद्या शेतकऱ्याला खरंच फायदा होतोय बाबा. आणि ते समाधान फार महत्वाचं असतं दुकानदाराच्या बाबतीत. बरोबर कारण तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीवर हाय म्हणून तर हे वैभव उभा राहिले. बरोबर जर तुमचा आशीर्वाद नसेल तर हे एवढी मोठी कंपनी काढणं हे आमच्यासारख्याचं काम नाही. बरोबर. आम्ही फार शून्यातून वर आलेली माणसं आहे दादा. तर या ठिकाणी ही जी शेतकरी बांधव आलेले आहेत, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो, ह्यांचं अभिनंदन करतो. आणि मला एक असा आश्चर्याचा धक्का बसला की यांचा नंबर दिला की त्या माणसाने ट्रॅक्टर घेतलेला आहेच. म्हणजे असं तुमच्या भागात किती ट्रॅक्टर गेला असतील? तरी 10, 15, 20 ट्रॅक्टर गेलं म्हणायचं. मला जेवढं फोन केलं त्यांनी सर्वांनी जवळपास 90% लोकांनी घेतलं. आणि वेळात वेळ काढून कुठलेही रुपया पैशाची अपेक्षा न करता, साहेब तुमचा फोन आलाय, दुकानदार तुमचा फोन आलाय, मी ह्यांना डेमो दिला आणि ह्याने स्वतः ट्रॅक्टर चालवून बघा आणि पसंत पडला तर घ्या, तरच घ्या, अशा पद्धतीची माहिती यांनी ट्रॅक्टर ना कुठल्याही अभिलाषा कुठली न ठेवता ह्यांनी डेमो दिला. 9 ते 10 ट्रॅक्टर या दौंड परिसरामध्ये यांच्या माध्यमातून आपले गेलेले आहेत. तर मित्रांनो, दौंड परिसरामधील माझे काही शेतकरी बांधव व्हिडिओ पाहत असतील तर गरीब हटाव ट्रॅक्टर, गरजेचा ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचा ट्रॅक्टर, कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर, छोटा ट्रॅक्टर, भारतातील पहिला 2.5 फुटी ट्रॅक्टर या ठिकाणी तुम्हाला शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी या ठिकाणी तुम्हाला पंढरपूरला या ठिकाणी भेटेल मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि यांचं सुद्धा स्वागत करतो की जे व्हिडिओ पाहत आहेत, जाता पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती ॲग्रो स्टोअर, त्याचबरोबर शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी भारतातील पहिली शेतकऱ्याच्या मुलाची कंपनी पाहायची असेल तर पूर्ण 350 वस्तू या नवक्रांती आणि किसान क्रांती ॲग्रो स्टोअरच्या रूपानं या ठिकाणी शुगर किंग ट्रॅक्टर कंपनीच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवाला स्वतः आपण अवजार बनवतो आणि शेतकरी बांधवांना ती अवजारं कमी रेटमध्ये देतो. 10 लोकांकडून 1-1 रुपया काढायचा, एका शेतकऱ्याकडून 10 रुपये बिलकुल काढायचं नाही. ह्या तत्वावर मित्रांनो, ट्रॅक्टर बरोबर आवतोकर असेल, रेझर असेल, वेट असेल, रोटर असेल, फनपाळे असेल आणि अशा प्रकारची सगळी वस्तू देण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत मित्रांनो. पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.